उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणावरून जोरदार दावे प्रतिदावे पाहायला मिळत आहेत। मात्र आता विलिनीकरणाच्या चर्चांना कुठेतरी पूर्ण विराम लागणार आहे। विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांच्या पक्षातून सध्या तरी कोणीही बोलणार नसल्याची भूमिका शशिकांत शिंदेंनी घेतली। अजित पवारांच्या नेत्यांकडून जोपर्यंत कोणी चर्चा करत नाही तोपर्यंत विलिनीकरणावर मौन बाळगण्याचा पवित्रा शरद पवारांच्या पक्षाने घेतलाय। विलिनीकरणानंतर अजित पवारांकडेच नेतृत्व राहणार होतं असा दावाही नुकताच शिंदेंनी लेखामध्ये केला होता। त्यामुळे विलिनीकरणाचं नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे। तर विलिनीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही, नो कमेंट्स। आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं। मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे। विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीने बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना। तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जयंत पाटील यांनीही भाष्य करणं टाळलंय। विलिनीकरणावर मला भाष्य करावंसं वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले। शरद पवारांच्या नेतृत्वावर आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल असंही जयंत पाटील म्हणाले। तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितलंय। सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं महत्त्वाचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळं पुढं काय करायचं, आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवारसाहेबांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत, देशाच्या आर्थिक परिस्थितीचे इश्यूज आहेत, आणखी बरेच प्रश्न आहेत। त्यामुळं आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल, पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारी नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही। सुनील तटकरे यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणाले। ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही। आता सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ, काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका। विलिनीकरणाच्या आधी देखील 1-2दा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या। त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही। तर विलिनीकरणावर संजय राऊत काय म्हणाले तेही बघूया। बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले। कोण काय बोलते, कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। नाही, जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तर
पाहावं लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी आता कामाला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवारांच्या कामाच्या पद्धतीतही अजित पवारांच्या शैलीसारखी दिसून येते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज बारामतीत अजित पवारांप्रमाणेच जनता दरबार घेतला. सुनेत्रा पवारांच्या पहिल्याच जनता दरबाराला मोठी गर्दी झाली होती. ज्याप्रमाणे अजित पवार बारामतीकरांच्या समस्या सोडवायचे, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारांनीही उपस्थित राहत उपस्थितांच्या समस्या ऐकल्या आणि काही समस्यांचं तात्काळ निवारण देखील केलंय. दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पेच कायम असतानाच आता संजय राऊत यांनी शरद पवारांच्या खासदारकीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. शरद पवारांची राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असून आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलं. मात्र विलिनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात असंही ते म्हणाले. राज्यसभेतील अनेक खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे, त्यामध्ये शरद पवारांचाही समावेश आहे. राऊतांच्या वक्तव्यामुळे पवार निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. पवारांसह फौजिया खान, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचं संख्याबळ सध्याचं पाहता मवियाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे. हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. दरम्यान खोकला आणि छातीत कफ झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवारांना आज अखेर डिस्चार्ज मिळालाय. गेल्या 6 दिवसांपासून शरद पवारांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यावर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. पवार साहेबांची प्रकृती आत्ताच सुधारते आणि मला वाटतं ते त्यातनं बाहेर पडलेले आहेत. आता चांगली परिस्थिती आहे त्यांची प्रकृतीची. त्यामुळे 2-4 दिवसानंतर अशा कोणती नवीन आम्ही तो विषय राजकीय चर्चा करण्याचा विषय आता ही वेळ नाही. आम्ही त्यांच्याशी ती चर्चाही केलेली नाही. राजकारणातले एकमेकांचे पारंपरिक शत्रू एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.